नमस्कार मित्रांनो, आजची गोष्ट आहे एका साध्या शेतकऱ्याची जो रोज शेतीत राबायचा, पण मनात एक स्वप्न होतं, कोण बनेगा करोडपतीमध्ये बसायचं. आणि काय माहिती हे स्वप्न एके दिवशी सत्यात उतरलं. होय, रेणपूर तालुक्यातल्या कोष्ट गावच्या महत्पंत डोडरे यांनी कोण बनेगा करोडपतीमध्ये तब्बल 25 लाख रुपये जिंकले. पण या यशामागची कथा, संघर्ष, अपयश, धडपड, चला जाणून घेऊया प्रेरणादायी प्रवासाबद्दल. महत्पत डोडरे एक साधा शेतकरी, दररोज 10-12 तास कष्ट कर, पावसावर जगणारी शेती, घरची जबाबदारी आणि त्यातच ज्ञानाची भूक. कोण बनेगा करोडपती बघताना त्यांना वाटायचं मी पण इथे बसू शकतो. पण मित्रांनो, फक्त इच्छा असली तरी चालत नाही. कित्येक वर्ष त्यांनी अभ्यास केला, जे के चालू घडामोडी, इतिहास, भूगोल सगळं शिकायला सुरुवात केली. कोण बनेगा करोडपतीसाठी त्यांनी 2015 पासून प्रयत्न सुरू केले आणि पुढची 4 वर्ष फक्त अपयश, अपयश आणि अपयश. कधी कॉल नाही, कधी ॲडमिशनमध्ये नाव नाही, कधी फायनल राऊंडला पोहोचले तरी पुढे नाही. कोणताही माणूस इथे हार मानला असता, पण महत्पत डोडरे नाही. त्यांचं एकच वाक्य, प्रयत्न थांबवले तर स्वप्न मरतात. नोव्हेंबर 2024 मध्ये त्यांना अचानक कॉल आला, आपण कोण बनेगा करोडपतीच्या पुढील टप्प्यासाठी निवडले गेलेले आहात. घरात जल्लोष, गावात सगळी मंडळी आनंदात. शेवटी ते कोण बनेगा करोडपतीच्या हॉट सीटवर पोहोचले. प्रश्नावर ते शांत, आत्मविश्वासाने उत्तर देत गेले आणि अखेर दिला तो मोठा निर्णय, 25 लाखावर गेम थांबवण्याचा. कारण ते म्हणाले, जोखीम घेऊन जिंकायचं नाही तर शहाणपणाने जिंकायचं. डोडरे म्हणतात, हे पैसे मी शेती सुधारण्यासाठी, घरासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार आहे. माझं स्वप्न पूर्ण झालं, आता पुढची स्वप्न पूर्ण करायची आहेत. मित्रांनो, कोष्ट गावच्या या शेतकऱ्याने सिद्ध केलं, मोठी स्वप्न बाळगायला कधीच मनाई नाही. परिस्थिती काहीही असो, कष्ट, सातत्य आणि आत्मविश्वास असेल तर शेतकरी असो या विद्यार्थी, कोणीही कोण बनेगा करोडपती जिंकू शकतं. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.